आई-वडिलांनंतर रक्ताचं आणि अतिशय खास मानलं जाणारं नातं म्हणजे भावंडाचं. आपली मुलं प्रत्येक परिस्थितीत एकमेकांच्या सोबत राहतील, एकमेकांना साथ देतील असं पालकांना वाटत असतं. मात्र मुलं मोठी होताच आपल्या मार्गाने पुढे निघून जातात. कधीकधी भावांमधील नातं नेहमीच खास राहतं आणि ते एकमेकांसाठी काहीही करायला तयार असतात. मात्र कधीकधी अगदी छोट्या छोट्या गोष्टींमुळे यात कटुता निर्माण होते. याचा परिणाम अनेकदा भयानकही होतो. याचाच प्रत्यय देणारी एक घटना छत्रपती संभाजीनगरमधून समोर आली आहे. भावंडांमध्ये झालेल्या भांडणाच्या अनेक घटना तुम्ही पाहिल्या किंवा ऐकल्या असतीलच. मात्र भांडणात जर भावानेच आपल्या भावाचा जीव घेतला तर अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शेती आणि सामायिक घर तसंच जुन्या वादातून सख्खा भाऊ आणि पुतण्याने एका व्यक्तीला मारहाण केली. विटा दगडाने केलेल्या या मारहाणीत या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ही घटना सिल्लोड तालुक्यातील भराडी जवळील पिरोळा येथे घडली आहे.